नमस्कार, मी रिंकू पांतावने। 24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघूयात वृत्त सविस्तर। नांदेड जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांपासून अंधश्रद्धेने पछाडलेल्या मुक्ताबाई नावाच्या महिलेच्या जटांचे निर्मूलन नांदेड येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने करून या मुक्ताबाईला अंधश्रद्धेतून मुक्त केले आहे। नांदेडपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नेश्वरी मंदिर परिसरात गेल्या 20 वर्षापासून अंधश्रद्धेपोटी केसांच्या जटा वाढवून एक महिला फिरत होती। अक्षरशः तिच्या डोक्यात जखमा झाल्या होत्या। ती पूर्णपणे अंधश्रद्धेला बळी पडली होती। केसांच्या जटा सोडल्यावर देवीचा कोप होतो, जटा सोडणारा वेडा किंवा आंधळा होतो, पटकीचा आजार होऊन तो मरतो अशी तिची समजूत होती। परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेडचे कार्याध्यक्ष इंजिनियर सम्राट हाटकर व जिल्हा प्रधान सचिव इंजिनियर रंजना खटके यांनी मुक्ताबाईंची कौटुंबिक पार्श्वभूमी व तिच्या परिवारांचे समुपदेशन करत तिच्या मनातील भीती दूर करून शनिवारी मुक्ताबाईला केसांच्या जटातून मुक्त केले। मी सम्राट हाटकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेड जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे। गेली 20-22 वर्षापासून मी या कार्यामध्ये आहे। हे रत्नेश्वरी जवळच इथं मंदिर आहे, एक 18 किलोमीटरवर एक टेकडी आहे। त्या टेकडीला रत्नागिरी असं सुद्धा म्हणतात। त्या टेकडीवर आमची एक कार्यकर्ती इंजिनियर रंजना खटके ह्या तिथं सहलीसाठी गेल्या होत्या। त्यावेळेस त्यांना तिथे एक महिला दिसली, मुक्ताबाई नावाची। तिच्या जटा वाढलेल्या होत्या। त्या जटा वाढण्याचं तिला कारण विचारलं तर तिनं देवीनं सांगितलं म्हणून मी हे असं केलं असं तिनं रंजना मॅडमला सांगितलं। त्यावरून रंजना मॅडमनी असं काही नसतं, त्या जटाचा तुम्हाला त्रास होत नाही का वगैरे वगैरे असे प्रश्न विचारले। तर आणि ते जटा तुम्ही कापणार का असं विचारलं तर ती सुरुवातीला तयार नव्हती, परंतु त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ते ठीक आहे म्हणे कापूयात, पण बुधवारी कापूत असं त्यांनी सांगितलं। दरम्यान मग ती गोष्ट रंजना मॅडमनी आम्हाला सांगितली। नंतर मी तिथं गेलो, त्या महिलेचे कोण नातेवाईक आहेत का, तिथं ती किती दिवसापासून आहे, तिथं तिच्या परिचयाचे कोणी लोक आहेत का, हिची पूर्ण माहिती घेतली आणि पुन्हा तिनं कन्व्हिन्स केलं। तिनं जो बुधवार म्हणत होती तर मी हे वार वगैरे काही नसतं हे सुद्धा तिला सांगितलं। त्याच्यामुळे ती तयार झाली, म्हणजे ती एवढी हुशार होती। खरं तर तिचं प्रबोधन अगोदर व्हायला पाहिजे होतं, ती चांगला रिस्पॉन्स देत होती लोकांना, परंतु असं तिच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी न आल्यामुळं ती इतके दिवस तशी राहिलेली आहे। मग आमचं ठरलं की तिचं जटा निर्मूलन करायचं आणि ती तयारी करून आम्ही तिथं गेलो। आम्हाला तिथल्या देवस्थानाचे जे तिथं जे दुकानदार आहेत त्या दुकानदाराचाही खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि त्यांनीसुद्धा खूप मदत केली इन द सेन्स की बाबा तुम्ही चांगलं काम करतायत, हिला खूप त्रास होतो आहे। आणि प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस आम्ही तिचं जटा निर्मूलन करायला गेलं तर बघितलं तर तिच्या जर जटा आहेत तर स्किनपासून सुरू होती तिची जट, म्हणजे ते एक तर केसाला तेल पाणी नाही आहे, त्याच्यामुळं काय झालं त्याच्यावर धूळ साचलेली, त्याच्यावर म्हणजे तेल म्हणजे गोड तेल वगैरे टाकलेलं असे याच्या माध्यमातून ती जट एकदम कडक झालेली होती, कडक म्हणजे अगदी कडक, आणि ती स्किनपासून सुरू होती। त्यामुळे ते आम्हाला जट कापायलासुद्धा म्हणजे त्रासदायक जाऊ लागलं। तर याच्यामध्ये तिच्या डोक्यामध्ये तिला किती ज्याला फोड म्हणतो आपण, फुंसी, अशा काही जखमा होत्या। त्याच्यावर तिनं कापूस वगैरे असे लावलेले होते, जखमा ओल्या होत्या। ते काढण्यासाठी बराच म्हणजे कौशल्यच म्हणावं लागेल त्याला, की फार हळूवार तिचे जटा निर्मूलन करावं लागलं। आणि जटा निर्मूलन केल्यानंतर तिला विचारलं की बुवा आता तुला कसं वाटतं, ते तिने एकदम म्हटली मला हलकं वाटते आणि महादेव तुमचं भलं करल असं ती म्हणाली। मग मी म्हटलं तसं नाही आहे, म्हटलं आम्हाला तर काही लोक तर आम्हाला शिवाय देतात, ते बेखूब लोक आहेत असं ती म्हणाली। म्हणजे तिला ते जटा निर्मूलन करायचं होतं पण तिला तशी संधी मिळाली नाही असं याबाबत आम्हाला सांगायचं आहे। आणि काय आदर्श सांगाल तुम्ही समाजाला? ह्या जे अंधश्रद्धा, एक तर महिलांमध्ये अंधश्रद्धा जास्त असतात, तर त्याला जबाबदारसुद्धा बरेचसे पुरुषच असतात की त्यांनी जे कोणी त्या संपर्कामध्ये येतात त्यांनी त्यांचं प्रबोधन करायला पाहिजे। हे सांगणार कोण? त्यांचा एक तर जगाशी संपर्क कमी असतो, तसा याच्याशी म्हणजे परिवर्तनवादी लोकांशी संपर्क कमी असतो। त्यांचं प्रबोधन झालं तर त्या बदलायला तयार होतात। हे मी म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून, याच केस नाही अशा अनेक भानामतीच्या किंवा या केसेसच्या आधारे मी सांगतो की त्यांना कन्व्हिन्स केलं तर त्या कन्व्हिन्स होतात। तर त्यांचं प्रबोधन व्हायला पाहिजे आणि या प्रबोधनासाठी सर्व परिवर्तनांनी पुढाकार घ्यायला, फक्त नाव घेऊन चालत नाही, फक्त म्हणून चालते, प्रत्यक्ष कृती लोकांनी करावी असं मी लोकांनाही आवाहन करते या संदर्भामध्ये।
V24 ताससाठी सदाशिव गच्चे, नांदेड. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील वैदू वस्तीमधील एका अल्पवयीन मुलीचा विवाह पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी थांबवला असून वैदू समाजामध्ये प्रबोधन होण्याची नितांत गरज आहे, असे नामदेव शिंदे यांनी यावेळी सांगितले. डोर्लेवाडी येथील वैदू वस्तीमध्ये एका अल्पवयीन मुलीचे लग्न होणार होते. लग्नातील नवरदेव व केळगाव येथून वऱ्हाडासह उपस्थित झाला होता. मात्र त्या अगोदर बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे यांना तहसीलदार यांच्याकडून मुलीचे फोटो आणि विवाहस्थळाबद्दल माहिती मिळाली. माहिती मिळताच शिंदे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याचे एक पथक डोर्लेवाडी येथे पाठवून मुलीच्या व मुलांच्या आईवडिलांना ताब्यात घेतले. त्यामुळे लग्नासाठी नटून थटून आलेले वरबाप व वरमाई यांना पोलीस ठाण्यात पोहोचवल्या गेला आहे. आज सकाळी डोर्लेवाडी वैदू वस्ती तालुका बारामती या ठिकाणी ताया दुर्गा निंबाळकर आणि त्याची पत्नी संगीता ताया निंबाळकर हे त्यांची अल्पवयीन मुलगी आहे 16 वर्षाची. तिचा विवाह करून देण्याबाबत आपल्याला गोपनीय बातमी मिळालेली होती सकाळी. त्या बातमीची आम्ही शहानिशा केली असता खरोखरच त्या जी छोटी मुलगी होती पूजा ताया निंबाळकर हिची पत्रिका छापून आज 12:30 वाजता तिचा विवाह केला जाणार होता. परंतु आम्ही वेळीच या मुलीचे आईवडील ताया आणि संगीता यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. त्यांना अटक करून तहसीलदारांसमोर हजर करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचा बॉन्ड लिहून घेतलेला आहे. आणि या लग्नासाठी वैदू वस्तीवर जमलेल्या सगळ्या त्यांच्या समाजातील पंचांचं प्रबोधन करून अल्पवयीन मुलीचा विवाह करणे कसे गैरकायदेशीर आहे किंवा अल्पवयीन मुलीचा विवाह केल्यानंतर ती कशी एक चांगली आई घडू शकत नाही याबाबत त्यांचं प्रबोधन केलेलं आहे. आम्हाला वैदू वस्तीतील सगळ्या पंचमंडळींना आश्वासन दिलेलं आहे की यापुढे ते कुठल्याही अल्पवयीन मुलीचा किंवा मुलाचा विवाह करून देणार नाहीत, घडू देणार नाहीत असं त्यांनी आश्वासन दिल्यामुळे या दोघांना प्रतिबंधक कारवाई करून सोडून दिलेलं आहे. इथून पुढच्याही काळामध्ये बारामती शहर आणि परिसरामध्ये कुठलाही अल्पवयीन मुलांचा विवाह करू दिला जाणार नाही. त्याबाबत आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. V24 ताससाठी विकास कोकरे, बारामती. यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील कापूस आणि सोयाबीन या खरीप हंगामातील नगदी पिकातून शेतकऱ्यांना लावलेला खर्च निघाला नसून उलट कर्जाचा डोंगर निर्माण झाला आहे. 6-7 इंच वाढलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आला आहे. या 2 पिकातून झालेल्या नुकसानीचा भार कमी होईल या आशेने शेतकऱ्यांनी नवीन पराठी उपटून गहू, हरभरा या पिकांची नोव्हेंबर महिन्यात पेरणी केली. कृषी विभागाच्या सांगण्यानुसार शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच ही केली होती. चांगल्या प्रकारे पीक वर आले असून जवळपास 6 ते 7 इंच वाढले असताना मोठ्या प्रमाणात मुरकूज होऊन ते मरत आहे. बुरशीनाशकाची फवारणी करून सुद्धा फायदा होताना दिसत नाही. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या जागेवर चण्याची पेरणी केली त्या जमिनीवर हे प्रमाण जास्त दिसून येत आहे. अडकुळी शिवारात बापूराव आवरी 2 एकर चणा पीक मर रोगाने पातळ झाले आहे. त्याचप्रमाणे मार्कीबू येथील शेतकरी हरिदासजी भोंगळे यांनी 4 एकर शेतात पेरणी केली आहे. पेरणीच्या वेळी बीज प्रक्रिया करून मर रोगाचे प्रमाण दिसत असल्याने कापूस, सोयाबीन आणि चणा पिकाचंही हाताची जाण्याची भीती आहे. शेतकऱ्यांच्या मनात निर्माण व्हायला ही भीती लागली आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन तोकळे असून प्रत्यक्षात कृती आणताना शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 2 एकर सोयाबीन पेरला आम्ही. सोयाबीन मध्ये नुकसान आहे आमची. पुन्हा सोयाबीन निघल्यावर आपलं चना टाकला, त्या चना वापलीला मरून गेला. पुन्हा डबल पेरणी करत आहोत आम्ही. तर ते का होणार आता? कास्तकार याचं कर्ज कसं द्यायचं आम्ही कृषी केंद्रवाल्याचं? कृषी केंद्रवाले तर घरी येऊन राहिले एवढ्या कर्जाच्या पायी. आमचं कर्ज कवा देता म्हणून. V24 ताससाठी पुरुषोत्तम गेडाम, झरी, जामणी, यवतमाळ. वर्धा जिल्ह्यातील गिरड कोरा मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून बरेचदा टेंडर निघाले, रोडचे काम झाले, परंतु या रोडची दुर्दशा तशीच आहे. तसेच नेहमीच अपघाताला निमंत्रण देणारा हा मार्ग बनलेला आहे. गिरड कोरा मार्ग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कित्येकदा तर टेंडर निघाले, रोडचे काम झाले, परंतु रोडची दुर्दशा जशीच्या तशीच आहे. तसेच नेहमीच अपघाताला निमंत्रण देणारा हा मार्ग आपल्याच दुर्दशेवर रडत असतो. या मार्गावरून चालवणारे जड वाहनांचा भार हा मार्ग सहन करू शकत नाही. सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहन चालवितांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील जड वाहन
चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते। यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती कंत्राटामार्फत करण्यात आली होती, मात्र रस्ता बांधकाम निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला असल्याने अल्पावधीतच या रस्त्याचे 12 वाजले आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरून वाहने चालवित असताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। या मार्गे नोकरी करणारे व्यावसायिक, मजूर, शेतकरी, विद्यार्थी येथून येणे जाणे करत असतात। त्यांना सुद्धा हा त्रास सहन करावा लागत आहे। मागील काही दिवसातच या रोडची काही अंतरावर मालपट्टी केली होती, परंतु ती मालपट्टी जास्त काळ टिकणार नाही। हे 2 किलोमीटरच्या पॅचेस मध्येही घोळ आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये करण्यात येत आहे। V24 ताससाठी गुरुमुख सिंग बावरा, वर्धा। मराठी बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तोपर्यंत बघत रहा V24 तास। नमस्कार।